MSCB हाय हाय MSCB अडानी हाय हाय MSCB भगत है। ये सरकार की जो मेरी भगत है लोगों को लूटने की, बिल को बढ़ा करके नया बिल उनके हिसाब का लाने के लिए लोगों को धोखे में रख रही है। अडानी हाय हाय कांग्रेस पार्टी जिंदाबाद, कांग्रेस पार्टी हाँ रोल MSCB हाय हाय MSCB हाय हाय MSCB हाय हाय कांग्रेस पार्टी जिंदाबाद, कांग्रेस पार्टी जिंदाबाद, कांग्रेस पार्टी जिंदाबाद। काल मी मुलींचे रविवार 2 ट्यूबलाईट 1 फॅन आहे असा घराला 6,000 ची बिल हे नालायक MSCBचे अधिकारीने पाठवलेलं आहे आणि आंदोलन करणार होते। पण आता MSCBचे जे अधिकारी घेऊन आपल्याला हे मोठा बिल पाठवते की तुम्ही तुमचं जे ॲनालॉग मीटर आहे तुमच्याकडे त्याला बदलून स्मार्ट मीटर करायला लागेल म्हणून। तर आम्ही काँग्रेस MSCB MSCB आणि हे बिल तुमच्या हातात आहे। मी हा ना या बिलचं होली करू आपल्याला सरकारला दाखवून द्यायचं आहे की हे जे बिल हे जे बिल आहे याचा आम्ही विरोध करतोय। हे जरा ना आता हे बिलला मी ते याच्या होली करत आहे, हे आमचा विरोध आहे। आणि आपलं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा याला हे इशारे आहे की मुंबईचे भारतीय जनता पक्षाचा निषेध असतो MSCB 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 कांग्रेस पार्टी जिंदाबाद, कांग्रेस पार्टी जिंदाबाद, कांग्रेस पार्टी जिंदाबाद, कांग्रेस पार्टी जिंदाबाद। गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई शहर असेल, उपनगर असेल, सगळीकडेच मोठ्या प्रमाणात वीज बिलाचा फटका नागरिकांना बसतो आहे। काल तुम्ही प्रत्यक्ष जाऊन या वसाहतींमध्ये पाहणी केली, काय याच्या समोर आलेलं आणि आज वीज बिल जाळावं लागली तुम्हाला? बघा, हे देवेंद्र फडणवीस साहेबाचं जे सरकार आहे नालायक सरकार आहे। संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये बघा जे लोक आहेत त्याच्या बिल 2 पट 3 पटमध्ये आलेलं आहे। इथे MSCB असो, तिथे अदानी आहे, टाटा आहे, सगळीकडे पूर्वी बेस्टचा होता आता अदानीकडे आहे आणि सगळीकडे लोक त्रास देत आहे सरकार। आणि काल मी प्रत्येक या लोक इथे आलेले आहे त्याच्या घरी गेलं, घरामध्ये 2 ट्यूबलाईट 1 फॅन आहे। मी बघत होतो कोणता झोपडपट्टीमध्ये चॉलमध्ये कुठे AC लावलं आहे। या लोकांना 6,000 हजार बिल आलं आहे। याचा निषेध काँग्रेसचे तमाम कार्यकर्ता करणार आहे आणि यासारखे मुंबईमध्ये सर्वकडे आम्ही जाणार आहे आणि याचा निषेध करणार आहे। या आता तुम्ही बघा जे देवेंद्र फडणवीसची सरकार आहे ते असेंब्लीमध्ये उभे राहून सांगतात की लोकांच्या घरी AC आहे। तुमच्या घरी AC आहे का? कोणाच्या घरी AC नाही। 1-2 ट्यूबलाईट 1 फॅन 1 छोटासा फ्रीज असतात आणि या लोकांना 6,000 हजार 3 पट बिल येतात। आणि हे जे नालायक MSCBचे अधिकारी आहे या लोकांना फसवण्याचे काम करतात। याला सांगतात की तुमचं जे ॲनालॉग मीटर आहे त्याला बदलून आता स्मार्ट मीटर टाका आणि ज्यांना स्मार्ट मीटर टाकलेलं आहे त्यांना 2 पट बिल येत आहे, यांना 4 पट येत आहे। मी आज देवेंद्र फडणवीस असेल, ते सरकार असेल, MSCB आणि अदानीचे अधिकारी असेल त्यांना थेट इशारा देतो की काँग्रेस पक्ष जनतेबरोबर आहे आणि तुमचा आम्ही निषेध करत राहू। म्हणजे का वाटतं तुम्हाला मीटरचे बिल का वाढलेत? का बघा, हे स्ट्रॅटर्जी आहे। आता MSCB काय करत आहे त्याच्या खर्चात स्मार्ट मीटर बसवणार आहे। त्यानंतर हे सगळं MSCBचं जे बिझनेस आहे उद्या अदानी साहेबांना द्यायचं आहे। यांना बेस्ट पण पूर्वी तुम्हाला माहीत आहे अनिल अंबानीला दिला, त्यानंतर अदानीने घेतलं। MSCB पण लिहून ठेवा 1-2 वर्षात 6 महिन्यात हे अदानी समूहला देणार आहे। ते त्याला गिफ्ट आहे। नरेंद्र मोदी म्हणतात तुम मुझे नोट दो मैं तुम्हें धंधा दूंगा। मी असं म्हणतात नरेंद्र मोदी, तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा। तर हे पॉलिसी चालले महाराष्ट्र असेल दिल्लीमध्ये असेल तर
काँग्रेस पार्टीचे तमाम कार्यकर्ता आमच्या बरोबर आहे. संपूर्ण मुंबई काँग्रेस असेल, महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी असेल, याच्या विरोध सरकारच्या विरोध आम्ही करत राहू आणि त्याचा निषेध आहे. स्मार्ट मीटर चा विरोध आहे तुम्हाला? बघा, स्मार्ट नाही, भारतीय जनता पार्टी जे आहे आणि याच्या सरकार आहे तो ओव्हर स्मार्ट झालेला आहे, म्हणून स्मार्ट मीटर लावत आहे आणि याचा निषेध आम्ही करणार आहे. आणि हे जे आता तुम्ही बघा, हे ॲनालॉग मीटर आहे ते बरोबर आहे ना, आणि इतके वर्षापासून चालत होता. आणि आता काय आहे की हे लोक घर काम करतात, बाहेर जाऊन काम करतात, वीज वापरलं नंतर या लोकांना बिल येतात. पण स्मार्ट मीटर कसं आहे, ॲडव्हान्समध्ये तुम्हाला रिचार्ज करायला लागेल, म्हणून याचा निषेध आहे. लोकांकडे इतके पैसे नाही की ॲडव्हान्समध्ये तुम्ही 1000-2000 भरलं तरी तो तुम्हाला चालू होणार तो, म्हणून याचा निषेध आहे. आणि मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पण दिलं आहे, पत्र पण पाठवलं आहे आणि तुमच्या माध्यमातून त्याला सांगतो आहे की महाराष्ट्र मुंबईचे लोक खूप महागाई वाढले आहे आणि हे जे तुमचा प्रकल्प आहे स्मार्ट मीटरचा हे तुम्ही रद्द करा. मग आज तुम्ही लाईट बिलं जाळली, पुढे काय काँग्रेसचं पॉलिसी? बघा, हे लाईट हे आमचा एक आक्रोश होता म्हणून आम्ही असं प्रदर्शन केलं. आता 5 वाजता MSCBचे सगळं अधिकारी इथे येणार आहे, या लोकांना भेटणार आहे. काय त्यांनी मार्क हे त्यांचे जे ओरिजिनल बिल होतं तसं बिल नाही दिला तर हे आंदोलन आमच्या सुरू राहील.